नमस्कार. जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या देशभरात 91 मतदारसंघात मतदान होत आहे. त्यासाठी आवश्यक असलेली निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून दुर्गम आणि दूरवर पसरलेल्या मतदार केंद्रांवर कर्मचारी आणि मतदान यंत्र पोहोचवण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. मतदान शांततेत पार पाडावं यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काल छत्तीसगडमध्ये नक्सली हल्ला झाल्यानंतर आज गडचिरोलीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला झाला. एटापल्लीतील गट्टा भागात निवडणूक पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात एक जवान गंभीर झाला आहे. पाहुयात दिवसभरातल्या घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान. 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 91 मतदारसंघात निवडणुकीसाठी जय्यत तयारी. राज्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ, वाशिम या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून होणार मतदानाला सुरुवात. 116 उमेदवार लढतीसाठी रिंगणात. मतदार राजाला निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. सर्वत्र चोख बंदोबस्त. आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओदिशा या 4 राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान. सर्व पक्षांनी गुंफले हात, मात्र आता सोडत आहेत परस्परांची साथ, असं सांगत गुजरातमध्ये पंतप्रधानांचं विरोधी पक्षांवर टीकास्त्र. कांग्रेस ने पहले कर्नाटक में अपना एटीएम बनाया हुआ था, अब मध्य प्रदेश में कांग्रेस का एटीएम बन गया है और शायद राजस्थान और छत्तीसगढ़ का हाल भी अलग नहीं हो सकता है. कांग्रेस सिर्फ और सिर्फ पैसा लूटने के लिए सत्ता में आती है. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अमेठीतून केला उमेदवारी अर्ज दाखल. मैं अनिल अंबानी का चौकीदार नहीं हूं. मैं जनता के लिए काम करता हूं. मैं किसानों की लड़ाई लड़ता हूं. 72,000 करोड़ रुपए आज के कर्ज माफ करवाए थे कांग्रेस पार्टी ने यूपीए के समय. आपकी जमीन की लड़ाई लड़ी. जमीन अधिग्रहण दिला दी आपको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करायला निवडणूक आयोगाची मनाई. राजस्थानमधले काँग्रेस पक्षातले ज्येष्ठ गुर्जर नेते कर्नल किरोडी सिंह बैंसला आणि त्यांचा मुलगा विजय बैंसला यांचा भाजपात प्रवेश. वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन भाजपाला फायदा होईल. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं मत. वंचित आघाडीला जर सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी वेगळी चूल न मांडता त्यांनी कुठंतरी आमच्यासोबत येणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे बीजेपीला आतून मदत करण्यापेक्षा आतून मदत केलेली ठीक आहे. त्यामुळं म्हणजे त्यांची इनडायरेक्ट मदत, मताची विभागणी झाली की ऑटोमॅटिकली मदत होणारच आहे इकडे. आणि सांगलीतले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचा आणि दलित महासंघाचाही पाठिंबा. या निवडणुकीच्या राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या 7 मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. या मतदारसंघात एकूण 116 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व मतदारसंघात मिळून 1,30,35,000 मतदार आहेत. त्यामध्ये 66,71,000 पुरुष तर 63,64,000 महिला आणि 181 तृतीयपंथ उमेदवार आहेत. या मतदारांसाठी 14,919 मतदार केंद्रांवर 44,000 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि 20,000 व्हीव्हीपॅट म्हणजेच मतदान पोचपावती यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या 7ही मतदारसंघातल्या लढती चुरशीच्या होण्याची अपेक्षा आहे. या मतदारसंघातले प्रतिस्पर्धी आणि तिथल्या मतदारांची संख्या याचा हा थोडक्यात आढावा. वर्धा मतदारसंघात भाजपाचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात प्रमुख लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी आणि बहुजन समाज पक्षाचे शैलेश कुमार अग्रवाल देखील रिंगणात आहेत. एकूण 14 उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. वर्धा मतदारसंघात सुमारे 17,41,000 मतदार असून त्यामध्ये 8,93,000 पुरुष तर 8,48,000 महिला आहेत. या मतदारांसाठी 2,026 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात प्रमुख लढत होत आहे. बहुजन समाज पक्षाचे सुभाष गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीचे किरण रोडगे इथून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात एकूण 16 उमेदवार असून त्यांचं भवितव्य 19,21,000 मतदार निश्चित करणार आहेत. यामध्ये 9,96,000 पुरुष तर 9,24,000 महिला आहेत. मतदानासाठी 2,364 मतदान केंद्रांची व्यवस्था आहे. नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या नाना पटोले यांचं प्रमुख आव्हान आहे. बहुजन समाज पक्षाचे मोहम्मद जमाल हे आणखी एक प्रमुख उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सागर दबरासे हे उमेदवार आहेत. या मतदारसंघात तब्बल 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये 13 अपक्षांचा समावेश आहे. नागपूर मतदारसंघात एकूण 21,60,000 मतदार असून त्यामध्ये 10,96,000 पुरुषांचा आणि 10,63,000 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात 2,065 मतदान केंद्र आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे आणि भाजपाचे सुनील मेंढे यांच्यात लढत होत असून बहुजन समाज पक्षाच्या डॉक्टर विजया नांदुरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे के नन्हे यांच्यासह एकूण 14 उमेदवार या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघात 9,05,000 पुरुष आणि 9,03,000 महिला असे एकूण 18,08,000 मतदार आहेत. त्यांच्यासाठी 2,184 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. गडचिरोली चिमूर या नक्षल प्रभावित लोकसभा मतदारसंघात केवळ 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजपाचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्यासह बहुजन समाज पक्षाचे हरिचंद्र मंगम, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर रमेश कुमार गजबे या पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकही अपक्ष उमेदवार नाही. गडचिरोली चिमूर मतदारसंघात एकूण 15,80,000 मतदार आहेत. त्यामध्ये 7,99,000 पुरुष आणि 7,80,000 महिलांचा समावेश आहे. या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी असून त्यासाठी या मतदारसंघात 1,881 मतदान केंद्रांची सोय आहे. चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे हंसराज अहिर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. बहुजन समाज पक्षाचे सुशील वासनिक, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट राजेंद्र महाडोले यांच्यासह एकूण 13 उमेदवार या मतदारसंघात आहेत. इथं एकूण 19,08,000 मतदार असून 9,86,000 पुरुष आणि 9,22,000 महिला मतदार आहेत. या मतदारसंघात मतदानासाठी 2,193 मतदान केंद्रांची सोय आहे. यवतमाळ वाशिम या मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात लढत होत असून बहुजन समाज पक्षाचे अरुण किनवटकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार यांचंही आव्हान आहे. या मतदारसंघात एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये 14 अपक्षांचा समावेश आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये मतदानासाठी 2,206 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. 9,93,000 पुरुष आणि 9,21,000 महिला अशा एकूण 19,14,000 मतदारांना या केंद्रांवर मतदान करता येणार आहे. या 7ही मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 73,837 कर्मचारी तैनात आहेत. तर उद्या होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या नागपूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया या 3 मतदारसंघातल्या निवडणूक मतदानासाठी असलेल्या सज्जतेची माहिती आमची तिथली प्रतिनिधी कृष्णा मस्की यांच्याकडून आपण घेऊयात. कृष्णा, नागपूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया 3ही मतदारसंघात कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? शिशिर, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्या ठिकाणी 2,000च्या वर मतदान केंद्र आहे आणि 18,08,000 च्या वर मतदाराची संख्या आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर साधारणतः 12,000च्या वर या ठिकाणी निवडणूक कर्मचारी कामाला लागले आहेत. या भागामध्ये नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आल्या. CRPF, SRPFची कंपन्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे सालेकसा आमगाव हा दुर्गम जो भाग आहे, या ठिकाणी पोलिंग पार्टीला कुठलीही इजा होऊ नये किंवा नक्षलवादी हिंसाचार माजू नये या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आणि रामटेक आणि नागपूरचे विचार केला तर साधारणतः 4,000च्या वर 4,429 मतदान केंद्र आणि 40,81,000 मतदार या ठिकाणी आहे. म्हणजे एकंदरीत हा जो नागपूर जिल्ह्याचा विचार केला, नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक आणि नागपूर हे 2 लोकसभा मतदार येतात. या ठिकाणी 23,000 या ठिकाणी निवडणूक कर्मचारी कामाला लागले आहेत आणि 7,000 पोलीस कर्मचारी आहेत. 1,500 होमगार्डची या ठिकाणी मदत घेतली जात आहे
आणि एकंदरीत नागपूर रामटेक या लोकसभा मतदारसंघामध्ये पोलिसांच्या तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शिशिर. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काळानुरूप प्रचाराच्या स्वरूपात बदल झाले आहेत. प्रचाराला डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झालं असलं तरी पारंपरिक प्रचार साहित्याला आजही तितकीच मागणी आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराची लगबग सुरू झालीय. त्यामुळे प्रचार साहित्याच्या बाजारपेठेत सर्वच राजकीय पक्षांकडून झेंडे, टोप्या, उपरणे आणि अन्य साहित्याची मागणी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रचाराला डिजिटल माध्यम उपलब्ध झाल्यामुळे राजकीय पक्षांकडून समाज माध्यमांवरील प्रचाराला प्राधान्य दिलं जात असलं तरी पारंपरिक प्रचाराची साधनं ही तितकीच महत्त्वाची ठरत आहेत. पुण्याच्या बाजारपेठेत प्रचारासाठी सुमारे 500 प्रकारचं साहित्य उपलब्ध झालं आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारही प्रचार साहित्याची निर्मिती उत्पादकांकडून करण्यात येतेय. फॉर्म भरण्यासाठी म्हणा किंवा आपलं तिकीट फायनल झाल्यावर पहिली मिरवणूक निघेल त्यासाठी आपला उमेदवार जास्त रुबाबदार दिसावा म्हणून या ऑर्डरची मागणी नोंदवली जाते. पक्षाकडून बरंच सारं मटेरियल त्यांना येतच, परंतु डिझायनर आयटमसाठी त्यांना आपल्याकडे येणं भाग आहे आणि आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे ते मटेरियल बनवून देतोय. प्रचार साहित्य निर्मिती आणि विक्री करणाऱ्या उद्योजकांच्या मते 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत प्रचार साहित्याच्या किमतीत सुमारे 20% वाढ झाली आहे. तरीही राजकीय कार्यकर्ते आणि उमेदवारांकडून प्रचार साहित्य खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. यामध्ये समाज माध्यमांपासून ते प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांपर्यंत विविध गोष्टींचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञानाचा वापर करून किमान खर्चामध्ये प्रभावी प्रचार साधनं विकसित केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पारंपरिक वाहनांमध्ये गरजेनुसार बदल करून त्याचा बहुउद्देशीय प्रचार साधन म्हणून वापर केला जातोय. यासाठी महाराष्ट्रामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून ही आधुनिक वाहनं उपलब्ध झाली आहेत. या वाहनांमध्ये स्टेज, टीव्ही आसन व्यवस्था आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. वेळेनुसार आम्ही त्यामध्ये बरेचसे बदल केलेले आहेत. जसं की आपण ते LED व्हॅन म्हणतो की स्क्रीन मोठे लावून त्यामध्ये ज्या काय त्यांच्या चित्रफित असतात त्या आम्ही दाखवण्यात येतो. प्लस त्यामध्ये तसं पाहायला गेलं तर जर का कुठे छोट्या छोट्या कोपऱ्या सभा असतात त्यांच्या किंवा छोटी फार जी काही भाषणं त्यांची घ्यायची असतात लोकांची, ही भाषणं सुद्धा आपण त्या एका व्हेकलवरती करू शकतो. याचा परिणाम असा होतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या जनसंपर्कामध्ये तुम्ही येऊ शकता या माध्यमातून. निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारच्या वाहनांच्या वापरासंदर्भात काही निकष ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक वाहनांना निवडणूक आयोग, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आवश्यक परवानगी मिळवणं आवश्यक आहे. अर्थात काळानुरूप प्रचार यंत्रणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण इकडे बदल होताना बघतोय. नक्षल प्रभावित असणाऱ्या गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 2 मतदारसंघाच्या तयारीबद्दल आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सुनारकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ओमप्रकाश, कशा प्रकारे एकूण गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरमध्ये आपण निवडणुकीची प्रक्रिया बघतोय? कारण का आता चाललेल्या बातमीनुसार एटापल्ली इथं निवडणूक टीम आहे त्याच्यावरती हल्ला करण्यात आला लष्कराकडून. एकूण यंत्रणा कशा प्रकारे तिकडे तैनात ठेवण्यात आली आहे? अगदी शिशिर बरोबर आहे. गडचिरोली म्हटलं तर कुठे ना कुठे नक्षलाचा भय असतो आणि त्यामध्ये मतदान म्हटलं तर कुठे ना कुठे यासाठी प्रशासनानं लोकांना लोकजागृती करण्यासाठी निवडणूक अधिकारी असतील किंवा जिल्ह्याचे संपूर्ण प्रशासन असेल महत्वाचं काम करत होते. 2 ते 3 दिवसापासून 2 चॉपरने लोकांना जे अतिदुर्गम भाग आहे या ठिकाणी घेऊन जात होते. आताच आपण 24 घंट्याच्या पहिले जर बघितलं तर दंतेवाडा या ठिकाणी एक आमदारांचे आणि 4 जवान शहीद झाले होते. त्यामध्ये भीमा मणवी म्हणून शहीद झाले होते आणि लगेच 24 तास होत नाही तर आपल्या गट्टा या भागामध्ये CRPF जवान हे आपल्या मतदानाची प्रक्रिया पार पाडत असताना LED बॉम्ब जो लावून ठेवला त्यामध्ये जखमी झालेले आहे. महत्वाचं म्हणजे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास 15,80,000 इतके मतदार आहे. त्यामध्ये महिला 7,80,000 आहे, 80,275 आहे, तर पुरुष 2,99,723 आहे आणि जवळपास मतदान केंद्र 1,881 ठेवण्यात आलेले आहे आणि कर्मचारी जे प्रशासनाचे कर्मचारी आहेत 4,108 ठेवलेले आहे आणि जवळपास गडचिरोली जिल्ह्यामध्ये 14,000 जवळपास पोलीस कर्मचारी आणि होमगार्डची मदत घेतलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्यावर बंदोबस्त ठेवलेला आहे. शिशिर.
अगदी अगदी ओमप्रकाश, अशा ठिकाणी बघतो की खास करून गडचिरोली असेल किंवा अशा प्रकारचे नक्षलग्रस्त विभाग असतील तिकडे निवडणूक यंत्रणा खास प्रकारे एक यंत्रणा सुसूचित करते. यावेळेला निवडणूक यंत्रणेद्वारे आणि त्याचबरोबर प्रशासनाद्वारे कशा प्रकारे एकूण हालचाली करण्यात आल्या आहेत की जेणेकरून मतदार सुखरूप पार पडावं या सगळ्या ठिकाणी? शिशिर, अगदी बरोबर आहे. पोलीस प्रशासनाने असेल किंवा प्रशासनाचं असेल यांनी 2 दिवसापासून चॉपरने ज्या अतिसंवेदनशील ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवले जात आहे सोबत कर्मचारी सुद्धा गेलेले आहेत आणि या ठिकाणी नक्षल्यांचं कुठे काही होऊ नये यासाठी ड्रोन कॅमेराचं पण वापर केला जात आहे. हेलिकॉप्टर चॉपरद्वारे पण त्याचं सर्चिंग केलं जात आहे आणि प्रत्येक केंद्रावर पोलिसांनी लक्ष ठेवलेलं आहे. गावकऱ्यांकडून मदत घेतलेली आहे आणि जिल्हाधिकारी यावेळी जे शेखर सिंग सर आहेत त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यामुळे मतदानाची जनजागृती सुद्धा झालेली आहे. सोबतच सकाळी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7 वाजता ते 3 वाजेपर्यंत दिलेलं आहे. मात्र या ठिकाणी गोंदिया असेल आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्र आहे या ठिकाणी मात्र टायमिंग वेगळा आहे. त्यांना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7 ते 3 पर्यंत करता येणार आहे. शिशिर, अगदी चंद्रपूरमध्ये काय स्थिती आहे ओमप्रकाश? चंद्रपूरमध्ये कशा प्रकारे यंत्रणा सुसज्जित करण्यात आलेली आहे? तो देखील एक भाग गडचिरोलीपासून जवळच आहे म्हटल्यावर तिकडे देखील मोठ्या प्रमाणात काळजी प्रशासनाने घेतली. नक्षलग्रस्त जसा जिवती असेल काय लोकसभा त्यानंतर आर्णी वर्णी या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी कंबर कसलेली आहे. जवळपास या ठिकाणी 19,432 मतदार आहेत आणि त्या ठिकाणी शहराचा भाग काही मोडतो त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे. मात्र यासोबतच मतदान जागृती सुद्धा सुंदर केलेली आहे आणि लोकांना जनजागृती केली आहे आणि यामुळे या ठिकाणी मतदान केंद्र चंद्रपूर मतदारसंघामध्ये 2,193 ठेवलेले आहे आणि ते दिव्यांग असतील यांच्यासाठी विशिष्ट सेवा यावेळी केलेल्या आहेत. शिशिर, अगदी अगदी दिव्यांगाचा प्रश्न तुम्ही काढला ओमप्रकाश. यावेळेला आपण बघू की हे खूप दूरवरचे एकूण भाग आहेत चंद्रपूर किंवा गडचिरोली, त्यांच्यासाठी एकूण या दोन्ही भागांमध्ये प्रकारची व्यवस्था करण्यात आली. खास करून गडचिरोलीमध्ये व्हीलचेअर जे दिव्यांग असतात त्यांना नेण्याची सोय केलेली आहे. जवळपास गडचिरोलीमध्ये 13 ते 25 आहेत आणि यामध्ये चंद्रपूरचा जर विचार केला तर तृतीयपंथी सुद्धा 23 आहेत आणि यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा विशिष्ट सेवा ठेवलेली आहे. कुठेच मतदानामध्ये कुठे संकुचितपणा येऊ नये किंवा लोकांना जाण्यासाठी रिक्षा असेल किंवा शासनाकडून ज्या व्हीलचेअर असतील त्या त्यांना जाण्यासाठी दिलेल्या आहे. शिशिर, अगदी अगदी धन्यवाद ओमप्रकाश. संपूर्ण माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सुनारकर आपल्यासोबत होते. गडचिरोली आणि अर्थात चिमूर आणि त्याचबरोबर चंद्रपूर या एकूण ठिकाणी कशा प्रकारची एकूण मतदानाची प्रक्रिया आहे ते आपल्याला सांगत होते. अर्थात गडचिरोली चिमूर हे दोन्ही भाग जर बघायला गेलं तर नक्षलग्रस्त आहेत. अशा वेळेला ज्या प्रकारे प्रशासन असेल आणि त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा असेल दोन्ही यावेळेला सुसज्जित आपल्याला पाहायला मिळतात. त्या कार्यक्रमातून बघितलं कशा प्रकारे एकूण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या 7 मतदारसंघांचा आपण आढावा घेतला. विदर्भातले 7 मतदारसंघ आहेत, तिथे असणारी यंत्रणा कशा प्रकारे सुसज्जित आहे आणि त्याचबरोबर मतदार किती प्रमाणात आहे सगळ्याचा आढावा आपण या रिपोर्टमधून घेतला. याचबरोबर जनादेश 2019चा हा भाग इथंच संपला. उद्या पुन्हा भेटूयात. पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर दिवसभरात घडलेल्या घडामोडींशिवाय विदर्भातल्या एकूण राजकीय स्थितीबद्दल उद्या आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचसोबत भिवंडी या लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील आपण घेणार आहोत. जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण YouTube आणि ट्विटरवरही पाहू शकता. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.